जग बदलणारा बाप माणूस. लेखक जगदीश ओहोळ. भाग 14. नवा कायदा नवा देश. शिल्पकार आंबेडकर. एक अस्पृश्य घरात जन्मलेला मुलगा ते भारतीय संविधानाचा निर्माता, हा प्रवास जगाला अचंबित करणार आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठालाही आमच्या विद्यार्थ्याने भारतीय संविधान लिहिले या गोष्टीचा अभिमान वाटतो. मागील कैक वर्षापासून ज्या कायद्याच्या आधारे या देशात स्त्रिया व बहुजनांचे हक्क अधिकार नाकारून ज्यांचे शोषण केले जात होते, त्या विरोधात उभं राहून 30 वर्षाच्या संघर्षाने भारतीयाचे जगणं आणि जग बदलणारे ती मनुष्य व्यवस्था बदलून नव्या कायद्याद्वारे देशात लोकशाही रुजवणारे महामानव, भारतीय लोकशाहीचे जनक, जग बदलणारा बाप माणूस म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी घटना समिती तयार करण्याची प्रक्रिया चालू होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर निवडून येऊच नयेत याची सारी व्यवस्था तत्कालीन काँग्रेसमधील काही नेते करत होते. घटना समिती ब्रिटिश शिष्टमंडळाच्या योजनेप्रमाणे दिल्ली येथे भरणार होती. काँग्रेस पक्षाने आपले जे सभासद निवडले होते त्यातील अनेक जण घटनाशास्त्राचे ज्ञान आहे म्हणून नव्हे, तर ज्यांनी काँग्रेस लढ्यात तुरुंगवास भोगलाय अशांचीच निवड काँग्रेसचे घटना समितीवर केली होती. तेव्हा महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या पक्षाचे सभासद नव्हते, तर बंगालच्या विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी तेथून डॉक्टर आंबेडकरांचे नाव सुचवले. बंगालमधील या दलित वर्गामध्ये चर्मकार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. बंगालमधील आंबेडकरांच्या उमेदवारीला मुस्लिम लीगने पाठिंबा दिला आणि बाबासाहेब तेथून निवडून घटना समितीवर गेले. दरम्यान 21 जुलै 1946 रोजी पत्रकारांच्या दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ब्रिटिशांनी भारत सोडायचे ठरवले आहे. मग सत्ता स्पृश्य हिंदू आणि मुस्लिमांच्या हातात पडणार आहे. म्हणून आम्ही काँग्रेसला असे विचारित आहोत की तुम्ही या 6 कोटी अस्पृश्य दलित जनतेला नवीन घटनेप्रमाणे कोणते हक्क व अधिकार देणार आहात, याचा आराखडा प्रसिद्ध करा. बाबासाहेबांना देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच या देशातील कोट्यवधी अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याची किती मोठी काळजी होती हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अभ्यास करून व रात्रंदिवस चिंतन मनन व लेखनाने बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती. तरी ते नेटाने घटना लिहित, समितीसमोर आपले मुद्दे मांडत, भाषणांनी सर्वांची मने जिंकत होते. 25 नोव्हेंबर 1949 रोजी प्रचंड जयजयकारात वादविवादाला उत्तर देण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. सारे सभागृह स्तब्ध झाले व बाबासाहेब बोलू लागले. मी या घटना समितीत आलो तो दलित वर्गाचे हित साधण्यासाठी आलो. घटना समितीने माझी निवड घटना लिहिण्यासाठी नेमलेल्या मसुदा समितीवर केली हे पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वांचे आभार मानून ते पुढे म्हणाले की राज्यघटनेत गुंफलेली तत्व ही चालू पिढीची आहेत. महत्वाचे म्हणजे राज्यघटना कितीही चांगली वा वाईट असली तरी शेवटी ती चांगली की वाईट हे ठरणे हे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील यावर अवलंबून राहील. राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून चिंता व्यक्त करत ते म्हणाले की माझ्या मनाला अतिशय दुःख होते ते या गोष्टीचे की भारताला यापूर्वी स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली असं नाही, पण ते देशातील लोकांच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळे व देशद्रोहीपणामुळे गमावणे लागले. असे बोलून समितीसमोर देशाचा सर्व इतिहास मांडला. या पारतंत्र्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची नसेल तर देशांतर्गत समानता असणे गरजेचं आहे, असं मत त्याने मांडलं. घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत केली. समारोपणाच्या भाषणात घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. घटना तयार करण्याच्या मसुदा समितीवर डॉक्टर आंबेडकरांची निवड करण्यात आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय घेतला
त्याच्या इतका अचूक निर्णय घटना समितीने दुसरा कोणताही घेतला नाही. आंबेडकरांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी जे कार्य केलं त्याला त्यांनी एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. यावरून बाबासाहेबांचे संविधानात निर्मितीतील योगदान आपल्या ध्यानात येते. आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरव करत असतो, जय जयकार करत असतो. परंतु आपणाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत जाण्याचा मार्ग एवढा मोठा सोपा नव्हता. जरी त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, जगातील सर्व कायद्यांचा अभ्यास होता, तरीही स्वतंत्र भारताच्या घटना समितीच्या निर्मिती प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊच नयेत यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते. नव्हे तर काँग्रेसचे नेते आणि ज्यांना पोलादी पुरुष म्हटलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोलून दाखवलं होतं की डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेत येणार नाहीत. त्यांची संविधान सभेत येण्याची दारं खिडक्याच काय तावदानं सुद्धा आम्ही बंद केलेली आहेत. त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेत कसे जाणार हा मोठा प्रश्न होता. कारण संविधान सभेतील प्रवेश हा प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांनी संविधान सभेवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड करायची होती अशा पद्धतीने तयार होणार होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाला 1946च्या निवडणुकीमध्ये मोठे अपयश आले होते. त्यामुळे त्यांचे प्रांतिक सदस्य नसल्यामुळे संविधान सभेत जाण्याच्या प्रतिनिधीची निवड त्यांचा पक्ष करू शकणार नव्हता. त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधान सभेत जाण्याच्या आशा मावळू लागल्या होत्या. परंतु बाबासाहेबांना संविधानाचे महत्त्व माहिती होतं. उद्याचा भारत आणि त्या देशाचं भविष्य म्हणजे संविधान आहे. त्यामुळे तेथे आपण असलं पाहिजे आणि या देशातील बहुजनांचे, या देशातील अस्पृश्यांचे प्रश्न संविधानातून सोडवले गेले पाहिजेत आणि त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे. यासाठी संविधान सभेत जाणं महत्त्वाचं आहे असं त्यांचं मत होतं. म्हणून संविधान सभेवर निवडीच्या आशा मावळल्या गेल्या तरी बाबासाहेबांची जिद्द संपली नव्हती. बाबासाहेब प्रयत्नशील होते. तत्कालीन भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह मागास जातीचे प्रतिनिधित्व करणारे आणखीन एक महत्त्वाचे नेते होते. ते म्हणजे बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल. बॅरिस्टर मंडल हे तत्कालीन हंगामी मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते. त्यांचा आणि बाबासाहेबांचा चांगला परिचय होता. लंडनमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा बॅरिस्टर मंडल यांना अभिमान होता, समाधान होतं. बॅरिस्टर मंडल यांच्या राजकीय भूमिकेला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता. याचंही मंडल यांना समाधान होतं. त्यामुळे बाबासाहेबांची विद्वत्ता पाहता, सामाजिक तळमळ लक्षात घेता बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांना असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये असले पाहिजेत. तेव्हा बॅरिस्टर मंडल हे मुंबईमध्ये आले असताना बाबासाहेबांची आणि त्यांची भेट झाली. बॅरिस्टर मंडल यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत पाठवण्यासाठी एक योजना सांगितली. त्यासाठी बाबासाहेबांनी बंगाल प्रांतातून नामांकन भरावे, तेथून त्यांना निवडून आणू असे बॅरिस्टर मंडल यांनी सुचवले. बाबासाहेबांचा मतदारसंघ मुंबई, बाबासाहेबांचं राहणं महाराष्ट्रात आणि त्यांना अचानक बंगाल प्रांतातून उभं करून निवडून आणण्याची जबाबदारी मंडल यांनी घेतली होती. परंतु हे एवढं सोपं नव्हतं. बंगाल विधान परिषदेसाठी एकूण जागा होत्या 60. त्यातील 27 जागा या हिंदू तर उर्वरित 33 जागा या मुस्लिमांसाठी राखीव होत्या. कॅबिनेट मिशनचे बंगाल प्रांतातील अनुसूचित जातींना हिंदू जागांसोबतच जोडून टाकले होते. त्यामुळे 27 जागांमधून बाबासाहेबांना निवडणूक लढायची होती. निवडणुकीची तारीख ठरली 17 जुलै 1946. महाराष्ट्रातून बंगालमध्ये जाऊन तिथं उभं राहायचं आणि निवडणूक लढायची ही बाब सोपी नव्हती. नामांकन अर्ज भरण्यापासून बाबासाहेब कलकत्ता येथे ठाण मांडून होते. बंगाल प्रांतात काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असल्याने त्या ठिकाणीही बाबासाहेबांना निवडून न येऊ देण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील होते. ही बाबासाहेबांच्याही लक्षात आलं होती. परंतु बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांच्या निवडणुकीचे नेतृत्व केले
आणि बंगाल प्रांतातील दलित तरुण समूहाने ही निवडणूक आपल्या हाती घेतली. ते तरुण अनेक विधिमंडळ सदस्यांच्या घरी गेले व त्यांनी बाबासाहेबांना मतदान करण्याचे वचन घेतले. बाबासाहेबही आता विजयाच्याच निश्चयाने लढाईत उतरले होते. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही अनेक कार्यकर्ते निवडणूक प्रचारात सहभागी होऊन बाबासाहेबांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. बंगाल येथील दलित मागासवर्गीय तरुणांनी कशा प्रकारे बाबासाहेबांची निवडणूक हाती घेतली याचं विस्तृत विवेचन करणारे वृत्त कलकत्ता येथून प्रकाशित होणारे डेली स्टेटमेंट या वर्तमानपत्रात 18 जुलै 1946 रोजी फोटोसह आले होते. अखेर 20 जुलै 1946 हा निवडणुकीच्या निकालाचा दिवस उगवला आणि या चुरशीच्या लढाईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुमतांनी विजयी झाले. एवढंच नाही तर बंगालचे काँग्रेस नेते शरदचंद्र बोस यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाचा आदेश डावलून सामाजिक भावना पाहून बाबासाहेबांना मतदान केले होते. बाबासाहेबांच्या विजयाचा कलकत्त्यात जंगी जुलूस निघाला. लोकांनी ढोल ताशे वाजवत भांगडा नाच केला, फटाके फोडले. महाराष्ट्र मुंबईतही विजयोत्सव साजरा करण्यात आला. बाबासाहेबांच्या या विजयाने दलितांच्या हिताचं, हक्काचं नेतृत्व जिंकलं होतं. अस्पृश्यांचा संविधान सभेतील आवाज जिंकला होता. बाबासाहेबांचं संविधान सभेतील प्रतिनिधित्व निश्चित झालं होतं. संबंध देशातील बाबासाहेबांच्या अनुयायात, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यात आणि चळवळीत नवी ऊर्जा निर्माण झाली, चैतन्य उसळले. संपूर्ण काँग्रेस आणि ज्यांना लोहपुरुष, पोलादी पुरुष म्हटलं जायचं त्या सरदार पटेलांची भीष्म प्रतिज्ञा पराभूत झाली होती. बाबासाहेबांच्या प्रवेशासाठी विरोधकांची संविधान सभेच्या बंद केलेल्या दार खिडक्या तावदाने बाबासाहेबांनी द्या मला संधी, द्या मला उमेदवारी असं मागून विनंती करून लाचार होऊन नव्हे तर दुसऱ्या प्रांतात जाऊन लोकशाही मार्गाने उघड लढाई करून प्रस्थापित बलाढ्य काँग्रेस शह देत स्वाभिमानाने विजयी होत सत्तेचा आणि संविधानाचा मार्ग स्वतःसाठी आणि समाजासाठी खुला केला होता. तोच अखिल भारतीय स्त्रिया बहुजनांच्या स्वातंत्र्याचा दरवाजा होता, जो उघड बाबासाहेब संविधान सभेत गेले आणि नवा इतिहास घडला. संविधान सभेमध्ये गेलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाची, वक्तृत्वाची चुणूक संविधान सभेतील सर्व सदस्यांना आणि काँग्रेसला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राजकारणी नाहीयेत, ते फक्त केवळ विद्यार्थी नाहीयेत, तर ते एक महान अभ्यासक आहेत, ज्यांचा जागतिक कायद्याचा अभ्यास आहे आणि अजूनही प्रचंड अभ्यासाची त्यांची तयारी आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं. संविधान सभेच्या कामाला सुरुवात झाली. संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांनी सर्व सदस्यांना एक प्रकारे मोहित केलेलं होतं. कारण त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे आंबेडकर त्यांना संविधान सभेत दिसत होते. त्यांची विद्वत्ता, त्यांचा अभ्यास, त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय त्यांच्या भाषणातून सर्व संविधान सभेत येत होता. पण हा आनंद आणि ही संधी जास्त काळ टिकणारी नव्हती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढे देशाच्या फाळणीने पूर्व बंगाल प्रांत हा भारतापासून वेगळा झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंगाल प्रांतातील सदस्यत्व संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचे संविधान सभेतील सदस्यत्वही संपलं. परंतु संविधान सभेतील बाबासाहेबांच्या सहभागानंतर, त्यांच्या भाषणांनी, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यानंतर संविधान सभेला आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह सर्वांचंच हे लक्षात आलं होतं की संविधान निर्मितीचे हे महाकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे संविधान सभेत आंबेडकरांचे असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे फाळणीनंतर बाबासाहेबांचे प्रतिनिधित्व जेव्हा संपुष्टात आलं, त्याच काळात संविधान सभेचे सदस्य डॉक्टर जयकर यांच्या जागेवर मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संधी द्यावी असे पत्र संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 30 जून 1947 रोजी दिले.
व मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुन्हा संविधान सभेवर निवड झाली. जुलै 1947 पासून ते पुन्हा संविधान सभेचे सदस्य झाले. बाबासाहेबांनी संविधान सभेतील स्वतःचे हे स्थान स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर, स्वबळावर निर्माण करून केलेले होते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बांधवांनो, आयुष्याच्या आपल्याला यावरून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आम्ही बाबासाहेबांचा जय जयकार करतो तेव्हा आम्ही बाबासाहेबांकडून हे शिकले पाहिजे की आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात मोठे व्हा, कुठल्याही क्षेत्रात करिअर करा, परंतु त्या क्षेत्रामध्ये आपलं स्थान असं निर्माण असलं पाहिजे की त्या क्षेत्रात आपल्याला पर्याय नसला पाहिजे. आपली जागा कुणालाच भरून काढता न येणारी असावी, असं आपलं काम व कौशल्य असलं पाहिजे. अगदी अशाच प्रकारे संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी मोजक्याच दिवसात आपल्या कार्याची अशी चुणूक दाखवली होती. सर्वांच्या लक्षात आलं होतं की संविधान सभेतील आंबेडकरांच्या कार्याला पर्याय नाही. म्हणून बाबासाहेबांना संविधान सभेत टिकून ठेवणं काँग्रेसला अपरिहार्य वाटलं. 30 ऑगस्ट 1947 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या घटना मसुदा समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेतील 17 डिसेंबर 1946च्या भाषणात भारतातील परिस्थिती, राष्ट्रीय एकात्मता आणि जगातील भारताच्या स्थानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आज आपण सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या विभागलेलो आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्याविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर याही पुढे जाऊन मान्य करेन की बहुधा अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व खरे असले तरीही मला पूर्ण खात्री आहे की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. संविधान सभेला बाबासाहेबांच्या रूपाने घटनेचा निर्माता सापडला होता. देशाच्या परिस्थितीचे तंतोतंत आकलन असणारी व त्या दृष्टीने सर्वसमावेशक अशी योजना सुचवणारी व्यक्ती घटना समितीस मिळाली होती. त्यांचे प्रामाणिक व मुत्सद्दीपणाचे भाषण ऐकून संपूर्ण सभाच भारावून गेली. त्यांच्या भाषणाचे कौतुक नंतर कितीतरी वेळ टाळ्यांच्या गजरात होत राहिले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशात पेरलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव याबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणतात, या तीनही गोष्टी एकमेकास जोडल्या आहेत. एकास वगळून तुम्हाला दुसरी साध्य करता येणार नाही. स्वतंत्र भारताच्या घटनेच्या अंमलबजावणीनंतर होऊ घातलेल्या सामाजिक राजकीय विसंगतीवर बोलताना ते म्हणतात की आपण जर अधिक काळ सामाजिक जीवनात समानता नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या मते संविधान देशाला यंत्रणा निर्माण करून देते, मार्गदर्शक तत्वे घालून देते, पण ही यंत्रणा चालवण्यासाठी ती चालवणारे लोक कोणत्या मार्गाचा अवलंब करतील यावर घटनेचे भविष्य अवलंबून आहे. बाबासाहेब तेव्हाच राजकीय पक्षांच्या विचारसरणीवर चिंता व्यक्त करतात. ते म्हणतात, जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठं मानलं तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालवलेही जाईल. पुढे ते म्हणतात, आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे. धर्मातील भक्ती ही आत्माच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती आणि व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणातील हे मुद्दे जर वाचले तर लक्षात येतं की बाबासाहेबांचे देशाविषयीचे धोरण राष्ट्रीय एकात्मतेचे, राष्ट्रहिताचे आणि मानवी मूल्य जपणारे सर्वसमावेशक होते. तसेच भविष्यात राजकीय पक्ष देशापेक्षा आपली पक्षाची भूमिका, तत्वप्रणाली व हित महत्वाचे मानतील तर देशाचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. हे बाबासाहेब तेव्हा स्पष्टपणे मांडतात.
तसेच बाबासाहेब पुढे जे सांगतात की राजकारणातील नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही संपूर्ण राष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारी असेल. आज आपण देशाची अवस्था पाहत आहोत तेव्हा याला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. कोणताही पक्ष किंवा कोणत्याही नेत्याचे जेव्हा देशात व्यक्तिपूजेचे स्तोम माजते तेव्हा देश आपोआप हुकुमशाहीकडे चाललेला दिसून येतो. जगातील अनेक राष्ट्राबाबतीत हेच झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून याबाबतचा सावधतेचा इशारा बाबासाहेबांनी संविधान देशाला सुबुद्ध करताना दिलेला आहे. हे सर्व भारतीयांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आज या देशामध्ये हजारो जाती, धर्म, पंथ, वेगवेगळ्या भाषा, रूढी व परंपरा अशा अनेक विविधता असणारे लोक एकत्रितपणे देश म्हणून जेव्हा राहतात आणि प्रगती करतात तेव्हा लक्षात येतं की या देशाची घटना, या देशाचे कायदे महान आहेत. कारण सन 1950 पासून देशाने जी प्रगती साध्य केली आहे ती प्रगती संविधानाच्या जोरावर साध्य करता आलेली आहे. संविधानाने महत्त्व आणि संविधानाची लवचिकता लक्षात घेता सांगावेसे वाटते की भारतीय संविधानाचे महत्त्व हे आहे की संविधान या देशातील कोणत्याही माणसाला संविधानावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार देते. या देशातील कोणत्याही माणसाला संविधानाची समीक्षा करण्याचा अधिकार देते. या देशातील कोणत्याही माणसाला हे संविधान स्वतःची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती साधण्याचा अधिकार देते. देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मताचा अधिकार देते आणि त्याचबरोबर अगदी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदापर्यंत निवडून लढवण्याचा आणि लोकशाही मार्गाने ते पद मिळवण्याचा अधिकार देते. भारतीय संविधानाचे वास्तविक हे खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासह प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे हक्क आणि अधिकार देणारे परिपूर्ण संविधान निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. संविधान सभेचे काम मोजून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. परंतु हे संसदीय कामाच्या वेळेनुसार मोजले गेलेले दिवस होते. तर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या काळात संविधानाच्या कार्यासाठी स्वतःला अहोरात्र वाहून घेतले होते. त्यामुळे या कार्याच्या अतिताणाच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला. त्यांची नजर कमी झाली. इतर व्याधीही वाढल्या. अगदी संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर ते संविधान राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त करण्याच्या दिनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांना तेथे सभागृहात असण्याच्या नियमित बैठकी व्यवस्थेत बसता येत नव्हतं. बाबासाहेबांना बसण्यासाठी वेगळी विशिष्ट प्रकारची खुर्ची बनवून घ्यावी लागली होती. कारण संविधान निर्मितीच्या काळात बाबासाहेबांच्या लेखनाच्या वाढत्या बैठकीने बाबासाहेबांचा मधुमेह अधिकच बळावला होता आणि त्यांना ओटीपोटाला एक जखम झाली होती. त्यामुळे त्यांना सभागृहातील त्या बाकावर बसणं त्रासदायक झाले होते. त्यामुळे बाबासाहेबांना त्या कार्यक्रम प्रसंगी बसण्याची एक विशेष फोमची खुर्ची बनवून घेण्यात आली होती व ती सभागृहात मांडण्यात आली होती. अशा प्रकारे स्वतःच्या आरोग्याची, जीवाची तमा न बाळगता बाबासाहेबांनी संविधान निर्मितीचे धनुष्य पेरले होते आणि भारताला जगातील सर्वोत्तम महान संविधान दिलं होतं. संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब नसते तर? आजही हा विचार जरी मनात आला तरी अंगाला काटा येतो. मनात आणि मेंदूत विचारांचं आणि प्रश्नाचं वादळ उठतं. कुणी दिला असता पिढ्यानपिढ्या पिचलेल्या या अस्पृश्यांना न्याय? वर्षानुवर्ष कुणाला कळल्या होत्या आणि आजही कुणाला कळल्या असत्या या दीनदुबळ्यांच्या वेदना? कुणाला वाटत होतं की वेशी बाहेरच्या माणसाच्या हाती याव्यात सत्याच्या चाव्या? आणि कुणाला वाटलं असतं की काल जोहार करणारा उद्या साहेब व्हावा, कलेक्टर व्हावा? अधिकार देऊन कुणी उघडली असती बाईसाठी, आईसाठी, ताईसाठी राष्ट्रपती पदाची दारं? आणि कशी झाली असती मंत्री, आमदार, खासदार, गावकुसा बाहेरची पोरं?
बाबासाहेब तिथं नसतेच तर इंडियात नसता दिसला भारत आणि भारताच्या सीमाही न ओलांडणारा बसला नसता देशोदेशी फिरत. बाबासाहेब तिथे नसतं तर कुणी सांगितलं असतं ठणकावून इंडिया म्हणजे भारत, आणि कोण म्हणालं असतं आदिवासींनो शहराकडे चला, कुणी दिला असता ओबीसी वर्गाला जन्म आणि कोण धावला असता कामगारांसाठी, कोण उभा राहिला असता समान वाटा देणाऱ्या सारा बहिणींच्या पाठी. धन्यवाद.